माझ्या ऑफिसजवळ एक चहा टपरी आहे, तिथे नेहमी मला सावंत काका भेटतात. तिथे चहा पितो आम्ही नेहमी. आज आहे ना ते एकदम असे इतके खुश दिसत होते ना, त्यांच्या चेहऱ्यावर अगदी असं एक यंग मुलगा जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा कशी स्माईल असते एकदम, तसे ते ब्लश करत होते, स्माईल करत होते. मी बोललो, हां सावंत काका, काय आज काय एवढे खुश दिसताय? तर ते म्हटले, अरे सकाळी तुझी काकी नाराज होऊन निघून गेली रे ऑफिसमधून. म्हणलं, म्हणून खुश आहे तुम्ही, एवढे हसताय? अरे तसं नाही रे म्हणे, ती नाराज होऊन निघून गेली ना, तर आता काय आहे, तिचं ऑफिस सुटेल 3-3:30 वाजता. तोपर्यंत मी काय करणार, आता जाणार मेट्रोमधून इकडून तिकडे तिकडून तिकडे असा फिरणार आणि बरोबर 3 वाजता तिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उभं राहणार. जेव्हा ती ऑफिसमधून बाहेर येईल ना, त्यावेळेला मला बघून तिला असा शॉक लागेल, सरप्राईज होईल, अरे बापरे आलास. मग जाताना मी तिच्यासाठी एक चाफ्याचं फुल घेऊन जाईल, तिला खूप आवडतं. मग ती मला माफ करेल. मला इतकं भारी वाटलं ना हे ऐकून. काका रिटायर्ड आहेत, त्यांची वाईफ आता रिटायरमेंटला झाली आहे, ती पण 60ची आहेत, काका 65 आहेत. काय ती पिढी आहे ना, किती वेळा माफ केलं असेल त्यांनी एकमेकांना या इथपर्यंत, ह्या स्टॉप पर्यंत येण्यासाठी. असे किती स्टेशन झाले असतील जिथे त्यांना वाटलं असेल की आपण एकमेकांचा हात सोडून देऊया, पण त्यांनी नाही सोडला. आणि आपली पिढी छोट्या छोट्या गोष्टीवरून ट्रेनमधून उतरायच्या वार्ता करतात, एकमेकांचा इगो जपण्यासाठी एकमेकांच्या अंगावर असे धावून जातात जसं काही युद्ध आहे. हे नातं आहे ना नवरा बायकोचं किंवा पार्टनर जे काही असेल, त्यामध्ये माफ करायला शिकलं पाहिजे. सावंत काका काय बोलले माहितीये, छोट्या छोट्या गैरसमजांनी नातं तोडण्यापेक्षा आहे ना, माझी मोहब्बत जिंदाबाद हे म्हणत जर तू तिला प्रायोरिटाईज केलंस आणि तिने तुला प्रायोरिटाईज केलं तर कधीच प्रॉब्लेम्स येत नाही. नाराजगी त्या दिवसाची त्या दिवशी संपली पाहिजे. किती सुंदर बोलून गेले ना सावंत काका. तुम्हीही तुमच्या पार्टनर सोबत जर काही प्रॉब्लेम्स झाले असतील ना, तर एकदा त्यांच्यासोबत घालवलेले खूप सुंदर क्षण आठवा, त्यांच्या प्रेमात पडलात तेव्हा तुम्हाला आलेला फील आठवा. नाता तोडणं इज नॉट अ सोल्युशन. कोई तो ठोके इस उम्र में अब खाओगे धोखे, डर लगता है इश्क करने